आणि समोर मला एक विवेकानंदांचं लहानपणी वाचलेलं वाक्य नेहमी आठवतं, की तुम्ही तुमच्या समोर एखादी गोष्ट चालून आली, तर ती तुम्ही जीव तोडून केली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला अपयश आलं, तर ते अपयश केवळ आणि केवळ हे तुम्ही त्यासाठी जे प्रयत्न करता, त्यात कुठेतरी कमी पडलेले असतं म्हणूनच आलेलं असतं. हा आपला इन्स्पिरेशन कट्टाचा पहिला एपिसोड आहे श्री सुहास बहुळकर यांच्यासोबत. हातात काम घेतल्यावर अडचणी येणारच, पण त्या अडचणींना घाबरून न जाता अडचणींवर मात करून हातात घेतलेलं काम पूर्णत्वास न्यायचं हे ध्येय ठेवून आयुष्यभर काम करणारे सुप्रसिद्ध चित्रकार श्री सुहास बहुळकर हे आजचे आपले पाहुणे आहेत. त्यांनी काढलेली चित्रे आपलं राष्ट्रपती भवन, पार्लमेंट हाऊस, सुप्रीम कोर्ट अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणी लागलेली आहेत. त्यांनी जवळजवळ 8 पुस्तकं लिहिलेली आहेत. त्याच्यातले बरेच पुस्तकांना राज्य शासनाचा अवॉर्ड पण मिळालेला आहे. त्यांना अनेक वेगवेगळे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. त्यात दूरदर्शनतर्फे नवरत्न पुरस्कार हा एक पुरस्कार आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात खूप मोठे मोठे प्रोजेक्ट्स केले आहेत. सगळ्यात महत्त्वाच्या प्रोजेक्टपैकी चित्रकूट येथील रामदर्शन हा एक खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. चला तर मग सुहास बहुळकर यांच्याशी गप्पा मारूया. सुहास काका, तुमचं स्वागत आहे आपल्या इन्स्पिरेशन कट्ट्यावरती. थँक्यू. माझा पहिलाच प्रश्न थोडासा बेसिक आहे. तो म्हणजे चित्रकला ही शिकता येते का, की जन्मजात आपल्यात काहीतरी हवं तरच मग पुढे गायडन्स घेता येतं त्याचं? नाही, दोन्हीही होऊ शकतं. कारण अंगात काही कलागुण असावे लागतात, ते अंगभूत असतात हं. आणि ते पुढे वाढवावे लागतात. एक एडिसनचं फार चांगलं वाक्य आहे, की हं, हं. जीनियस इज 1% इन्स्पिरेशन अँड 99% पर्स्पिरेशन. हं, हं. आणि यातलं काहीही जरी कमी पडलं, तरी कुठलीही कला ही येणं किंवा कुठल्याही बाबतीत तुम्हाला एक्सपर्टीज मिळणं, तुम्ही काहीतरी करून दाखवणं, हे फार कठीण असतं. सुहास काका, तुमच्या चित्रकलेची सुरुवात कशी झाली? सगळी लहान मुलं चित्र काढतात तसे मी चित्र काढायला लागलो. आणि हं, हं. 4थ्या वर्षी माझ्या वडिलांना असं वाटलं, की माझ्यात काहीतरी विशेष कलागुण आहेत. आणि म्हणून त्यांनी मला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. मला वेगवेगळ्या स्पर्धांना घेऊन जायला लागले, वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शनाला न्यायला लागले आणि त्याच्याबद्दल मग माझी चित्रकलेची सुरुवात झाली. पण मला ओके. आवड होती हं, असं हं. वडिलांना वाटलं. अच्छा. पण मला असं वाटतं, की सगळीच लहान मुलं चित्र काढतात. त्यांना पुढे प्रोत्साहन बरोबर. कसं दिलं जातं याच्यावर त्यांचा कल हं, हं. वाढतो किंवा त्याची आवड वाढते. हं. तुम्हाला जसं प्रोत्साहन मिळालं तुमच्या घरच्यांकडनं, हा. तसं बरेचदा असं होतं की अगदी लहानपणी मुलांना प्रोत्साहन दिलं जातं. पण हं. जसं जसं मूल मोठं होतं, म्हणजे 7वी-8वी जातं, तसं मग घरच्यांना थोडी इन्सिक्युरिटी असते की या फील्डमध्ये करिअर होईल का, म्हणजे चित्रकला असो, संगीत असो, कुठल्याही ह्याच्यात. आणि मग ते नंतर सांगायला लागतात मुलाला की आधी अभ्यास कर, मग नंतर अभ्यास झाल्यावर परत कलेकडे वळ. मग त्याच्यात कला मागे राहते आणि ती एक हॉबी म्हणून राहते, फक्त त्यात करिअर करता येत नाही मुलांना. तर तुम्ही काय सांगाल आजच्या पालकांना, की कसं प्रोत्साहन द्यावं किंवा काय करावं? खरंय ना, याबद्दल सांगणं फार कठीण आहे. ते यासाठी की जगणं आणि जगण्यासाठी चरितार्थाचं साधन मिळवणं, हम्म. ही प्रायोरिटी आपोआपच असतेच प्रत्येकाची. किंवा आपल्या मुलासंदर्भामध्ये आपला मुलगा मोठा व्हावा, आपल्या मुलाला हम्म. भरपूर पैसे मिळावेत. आणि कलावंताचं आयुष्य जे आहे ना, ते सहज नसतं. मिळालं तर यश मिळतं, नाही तर आयुष्यभर हम्म. झगडत राहावं लागतं. आपण फक्त मोठी झालेली नावं बघतो. अगदी कला कशाला, क्रीडेच्याही क्षेत्रात बघा, की बरोबर. क्रिकेट खेळणारी कितीतरी मुलं असतात. सचिन तेंडुलकर एखादाच होऊ शकतो. आणि बरोबर. ह्या बाबतीमध्ये खरोखरीच नियती आणि त्या माणसाचं नशीब याच्या पलीकडे काही आपल्याला विचार करता येईल असं वाटत नाही. कारण हम्म. पालकांचंही काही चुकतं असं नाहीये. हम्म. कारण जगण्याचा लढा एवढा तीव्र आहे आणि पैसे मिळवणं
हे इतकं आवश्यक आहे. आणि हे कलेच्या क्षेत्रामध्ये फारच कठीण असतं, कारण कला ही आयुष्याची लास्ट प्रायोरिटी आहे. म्हणजे बरोबर. आताच्या परिस्थितीमध्ये खरोखरीच जे कलावंत आहेत, त्यांचं ह्या कोविडच्या परिस्थितीनंतर काय परिस्थिती असेल जगभर, असा जर प्रश्न बरोबर. विचारला, तर त्यांना हम्म. जगण्यासाठी इतर काहीतरी येणं आवश्यक आहे किंवा जगण्यासाठी दुसरा काहीतरी अर्थार्जनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. हे क्रमप्राप्त आहे, हे अपरिहार्य आहे आणि त्याच्याशिवाय इलाज नाहीये. त्यामुळे खरंच असं काही सांगता येणार नाही की मुलांना कलेसाठी प्रोत्साहन द्या, फक्त कलावंत बनवा. पण हम्म. मुलामध्ये कलेची अभिरुची निर्माण करा. त्याच्यामध्ये कलागुण असतील तर ते वाढीला लागतील असं बघा. आणि त्यासोबतच त्याला जगण्यासाठी सक्षम बनवा. अशा दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली करणं आवश्यक आहे. तुम्ही शाळेत असताना तुमचा काहीतरी किस्सा घडला होता गणिताच्या. तुमच्या मास्तरांनी सगळ्यांसमोर पेपर दाखवला होता. तो हो, किस्सा हो, हो. काय झाला होता? नाही, कसं आहे की शाळेमध्ये असताना मी बालचित्रकार म्हणून प्रसिद्ध होतो. मला खूप बक्षिसं मिळायची. दिल्लीचंही बक्षीस मिळालं होतं, शंकर सुकली हम्म. कॉम्पिटिशनचं. मग लहानपणीच इंदिरा गांधी माझ्यासमोर बसल्या होत्या, त्यांचं चित्र काढलं होतं, वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी होत्या. पण बरोबर. गणितामध्ये माझं अत्यंत कच्चं होतं गणित, कारण मी अभ्यास करायचो मी. आणि त्यामुळे असं झालं की गणितामध्ये मला 3 मार्क मिळाले. आणि आमचे शिक्षक जरा गमतीदार होते. चिंबा ओंकार नावाचे सर होते. आणि त्यांनी अगदी लोएस्ट मार्कपासून सुरुवात केली आणि हायेस्ट पर्यंत मार्क देऊन झाले, तरी देखील माझा पेपर दिला नव्हता. आणि मग म्हणले की या बालचित्रकार या, हे आपल्या शाळेचे आर्यभट्ट, गणिततज्ञ. आणि असं म्हणून त्यांनी 3 मार्काचा पेपर मला दिला. म्हणजे त्यावेळेला असं मला वाटलं की हा, अरे, हा, हा. म्हणजे एक एक लाज वाटणं किंवा काहीतरी. पण हा, त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की म्हणजे मी आता एन्जॉय करतो ते. हा. पण त्यावेळेस तुम्ही त्याला असं घेतलं का, जिद्द म्हणून घेतलं का, की आपल्याला आपला अपमान झालाय तर आपण करून दाखवू आता चित्रकलेत अजून काहीतरी मोठं, असं काही तुम्ही घेतलं नाही, का, ते जिद्द तर मी म्हणून घेतलं करतच का त्याला? होतो. ते मी करतच होतो. त्यामुळे मला चित्रकलेची आवड होतीच. आणि हम्म, थोडासा हम्म. माझा स्वभाव असा आहे की ठीक आहे, गणितात 3 मिळाले ना, त्यातनंही काहीतरी मार्ग निघेल. आणि मग मी गणितच सोडून दिलं एसएससी ला आणि त्याऐवजी ड्रॉइंग घेतलं आणि बोर्डाचं बक्षीस मिळालं. ओके. काका, एवढं लहानपणी एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या, म्हणजे इंदिरा गांधींचं चित्र काढलं, बक्षीस मिळाले, दिल्लीत जाऊन आले, तिथल्या न्यूजपेपरमध्ये तुमचं नाव आलं, सगळ्या गोष्टी घडत होत्या. तर एवढ्या लहानपणी एवढं यश मिळालं तर कधी म्हणजे असं फिलिंग आलं का, की वा मी तर किती भारी आहे, म्हणजे असं अशा टाईपचं कधी फिलिंग आलं होतं का तेव्हा लहानपणी? नाही. मला उलट असं वाटायचं की मला खेळायला मिळत नाही. अच्छा. हा. किंवा मग कुठेही गेलं की चित्र काढ सांगतात लोक. काही वेळा कंटाळाही हा, यायचा त्याचा. बरोबर. त्याच्यानंतर जे जेचा प्रवास कसा झाला? नाही, शालेय शिक्षण संपल्यानंतर शिकायचं तर चित्रकला शिकायची हे जवळजवळ ठरल्यासारखं होतं. आणि मग जे जे स्कूल ऑफ आर्टला प्रवेश घ्यायचा ठरला. मग हम्म. पुण्याहून मी मुंबईला आलो. अं, आणि मुंबईत जे जे मध्ये ऍडमिशन मिळाली आणि मग जे जेत शिकायला लागलो. अच्छा. तिथला मग काही अनुभव, स्कॉलरशिप मिळाली. आठवणी? खूप आठवणी खूप आहेत. म्हणजे कसं आहे की जे जेत मी मुंबईत आलो त्यावेळेला मला माझ्या वडिलांची काही परिस्थिती, आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती. त्यामुळे त्यांनी ₹260 मला मोठ्या मुश्किलनी दिले होते. अच्छा. आणि माझ्या मामे काकांकडे राहायची व्यवस्था झालेली. त्यामुळे काहीतरी तर पैसे मिळवण्यासाठी करणं आवश्यक होतं. मग चित्रांची लायब्ररी सुरू केली. आणि ते हम्म. लायब्ररी म्हणजे फ्रेमला मागच्या बाजूला खिट्ट्या बसवलेल्या आणि दर महिन्याला जाऊन चित्र बदलायचो. बरं. सुमतीबाई जोगळेकर, काशीनाथ घाणेकर, इंदुमती पैंगणकर, कॅमलिनचे दांडेकर असे अनेक माझे लायब्ररीचे मेंबर होते. आणि दर महिन्याला चित्र बदलायचो, त्याचे ₹5 भाडं मिळायचं. असे पैसे मिळवून मी पुढे शिकत गेलो. ते खर्च तुम्ही स्वतः भागायचा. काढलेले चित्र होते?
आम्ही काढलेली चित्र बदलायची जाऊन, किंवा मग काही कामं करायची बाहेर, जे मिळेल ते काम करायचं. अगदी पूर्वी लग्नामध्ये रुखवतात बत्तासे ठेवलेले असायचे, तर ते बत्ताशावर पण हम्म. रंगवलेलं आहे. त्यानंतर ओके. दुपट्यावर पिंपळ पानावरचा बाळकृष्ण तोही रंगवलेला आहे, किंवा काही व्यक्तिचित्र रंगवली आहेत, काही सिनेमाचे बॅनर हम्म. रंगवलेत, कुठे टेम्पोवर त्यावेळेला रेकॉर्ड प्लेअर वगैरे आले होते. रेकॉर्ड प्लेअर आणि आपले टेप रेकॉर्डर विशेषतः, हम्म. तर ते टेप रेकॉर्डर, त्याचे स्पीकर, अशा गोष्टी टेम्पोवर रंगवायच्या, तेही काम केलेलं आहे. तर असे अनुभव अच्छा. म्हणजे भरपूर आहेत, म्हणजे त्याचं पुस्तक होईल एवढे अनुभव आहेत. पण म्हणजे अगदी टेम्पोवर रंगवण्यापासून सगळे कामं केलेली आहेत तुम्ही. हो, सगळी सगळी कामं. शेवटी कसं आहे, गणपती आले की गणपती उत्सवामध्ये गणपतीच्या मागचे पडदे रंगवायचे. तर मग हम्म. तीन 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 दिवस, तीन तीन रात्र सतत ते काम करायचं. आणि मग हम्म. नंतर मी जाऊन झोपायचो सरळ काकांच्या इकडे. पण तिथे काय, आता घरात गणपती होते काकांच्याकडे असायचा. मग झोपायला गच्चीमध्ये किंवा जिन्याच्या इथे जी कोपऱ्यात जागा असायची तिकडे झोपायचं. आणि काका पण समजूतदार होते, ते उठवायचे सगळं आरतीच्या वेळेला, फक्त उठवायचे गणपती बिणपती बसवून झालं की. आणि मग मोदकाचं जेवण जेवायचं आणि परत तिकडे जाऊन झोपायचं, असा उद्योग असायचा. आणि मग त्याच्यानंतर लगेच तुम्ही 1975 साली जे जे मध्ये शिक्षक म्हणून रुजू झालात. तर हो. तो अनुभव कसा, म्हणजे ते कसं तुम्हाला तो ऑपॉर्च्युनिटी मिळाली ती? नाही नाही, कसं झालं की मी म्हणजे मेरिटमध्ये आल्यामुळे आधी मला फेलोशिप मिळाली, आणि नंतर मग मला हम्म. आमचे डीन आणि डायरेक्टर त्यांनी बोलावणं पाठवलं आणि अर्ज कर असं सांगितलं. मला काही अर्ज बिर्ज करायचं पण डोक्यात नव्हतं. जे जे मध्ये पळशीकर नावाचे आमचे डीन होते, शंकर पळशीकर म्हणून, हम्म. आणि माधवराव सातवळेकर हे डायरेक्टर होते, डायरेक्टर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. ओके. तर त्यांनी दोघांनी बोलवलं, आणि ते असं चांगल्या, कुणीतरी आपल्याकडे चांगलं काम करणारे असावेत अशी त्यांच्या मनात इच्छा असावी, आणि त्यामुळे मी या नोकरीमध्ये आलो. 20 वर्ष तिथे शिकवलं, 1975 ओके. ते 95. तिथे तुम्ही नोकरी करत असताना अनेक प्रोजेक्ट्स पण केले, म्हणजे राजा केळकर म्युझियमचं एक प्रोजेक्ट तुम्ही तेव्हाच मला असं वाटतं केलं, मस्तानी हो, महालचं. हो, मस्तानी महाल केला, अनेक. म्हणजे कसं आहे की मी एक तर जेजेचं सगळं कलेक्शन सांभाळलं. जेजेचा संग्रह अतिशय हम्म. मौल्यवान असा चित्रसंग्रह आहे, तर तो मी सांभाळत हम्म. होतो 1976 पासून. त्यानंतर 1981 ते 90 या काळामध्ये दिल्लीमधले चित्ररथ, रिपब्लिक डे परेड हम्म. जी असते, प्रजासत्ताक दिनाचा जो हा. उत्सव होतो, तर त्याच्यामधले हम्म. महाराष्ट्र सरकारचे चित्ररथाचं डिझाईन ते प्रत्यक्ष जाऊन तिथे करणं, अशा अनेक गोष्टी केल्या. त्या व्यतिरिक्त राजा केळकर म्युझियमची म्युरल होती, आणि त्यासोबतच जे जेच्या कलेक्शनचं प्रदर्शन आहे, किंवा छोटे मोठे काही काही असायची कामं, सरकारी कामं असायची. काही वेळेला कॅलेंडरचा विषय ठरवणं असेल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं, तर अशा सगळ्या मिटिंगना मला बाबूराव सडवेलकर घेऊन जायचे, आणि ती कामं पार पाडायची चांगली यशस्वीरित्या. आणि त्यातून अनुभव खूप मिळत गेला, वेगवेगळ्या पद्धतीचं काम शिकत गेलो. आणि हम्म. त्यातून महत्वाची गोष्ट ही घडली की मला माझ्या आयुष्यामध्ये कुठल्याही संस्थेमध्ये वेगवेगळं शिक्षण न घेता अनेक गोष्टीमध्ये शिकता आलं, आणि ते काम करत करत मी शिकलो. मस्तानी महालच्या म्युरलचा काही अनुभव? हा, मस्तानी महालाचं काय झालं की जे जे मध्येच आधी ते काम आलेलं, आणि जे जेतले काही शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी जाऊन ते इतकं कसं तरी केलं होतं. म्हणजे बिघडवलं होतं. बिघडवलं म्हणण्यापेक्षा त्यांनी ते केलं, पण त्याच्यामध्ये जीव ओतला नव्हता. आणि पहिल्या अच्छा. बाजीरावाच्या काळामधली जी चित्र होती, ज्या पद्धतीची होती, त्या पद्धतीची चित्र काका केळकरांना अपेक्षित होती. ते सगळं बघून काका एवढे वैतागले की त्यांनी इंदिरा गांधींना थेट पत्र पाठवलं की जे जे स्कूल ऑफ आर्ट बंद करा. तर जे जे ते हे पत्रक पोहोचल्यावर इंदिरा गांधींनी महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरीना पत्र पाठवलं. राम प्रधान त्यावेळेला सेक्रेटरी होते. म्हणजे काका केळकरांचं पत्र आणि इंदिरा हम्म. गांधींचं पत्र
असं महाराष्ट्र सरकारकडे पोचलं. ते पोचल्यावर हा. बाबूराव सडवेलकरांना मिटिंगला बोलवलं. बाबूराव सडवेलकरही हैराण झाले, कारण त्यांनीही ती बघितली होती आणि त्यांचंही तेच मत झालं होतं की ही अगदी बिघडवलेली आहे. ते अत्यंत वाईट पद्धतीने काम केलंय आणि काका म्हणले की मस्तानी मालाच्या भिंती खराब केलेल्या आहेत, माझ्या वाट लावली आहे, ह्या पद्धतीची त्यांची रिॲक्शन होती. आणि जे जे स्कूलाफाट बंद करा, आणि ते बोलताना असं म्हणायचे की पार्श्वभागावर फटके मारा आणि हाकलून द्या त्यांना. असं म्हणजे चिडलेले होते ते फार, सांगायचं हेतू. बरं. हा हा तर हा. बाबूराव सडवेलकर मला म्हणले की हे तू करशील का? तर म्हणलं मला त्याचा काही अनुभव नाहीये. तर म्हटले तुला अभ्यास करावा लागेल. तर मी लगेच मान्य केलं. मग त्यांनी मला वाईला पाठवलं. वाई, सातारा, पैठण, नाशिक अशा ठिकाणी मी जाऊन त्या काळामधली जी गेरूवर पांढऱ्या रंगाने काढलेली भित्तिचित्र असतात हम्म. त्याचा अभ्यास केला. आणि ते काम मी, माझा एक श्रीकांत जाधव म्हणून मित्र आहे, आम्ही दोघांनी मिळून ते पूर्ण केलं. काही सहकारी अच्छा. होते त्याच्यामध्ये. आणि हम्म. ते शिकत शिकत पूर्ण केलं. आणि आजही ते काम लोकांना अतिशय आवडतं. नुकतंच काका केळकरांच्या जन्माला 125 वर्ष, आणि त्यांनी बरं. कलेक्शन राजा केळकर म्युझियमचं संग्रह करायला जो सुरुवात केली त्याला 100 वर्ष झाली. हम्म. म्हणून पुण्यात एक अच्छा. कार्यक्रम केला राजा केळकर म्युझियमनी. तर त्याचा प्रमुख पाहुणा हम्म. म्हणून मला बोलवलं होतं. तुम्ही आता जसं म्हटलं की हे सगळ्या गोष्टी तुम्ही शिकत गेलात, कुठल्याही वेगळ्या इन्स्टिट्यूट मध्ये तुम्हाला जायची गरज नाही पडली आणि काम करता करता या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या. हो, हे तुमचं नवीन नवीन शिकणं आणि अपडेशन ते तुमचं होत राहिलं, तुमच्या ज्ञानात भर पडत गेली म्हणून तुम्ही अजून सक्सेसफुल होत गेलात. निश्चितच. म्हणजे अजूनही माझं शिक्षण संपलेलं नाही, ते या अर्थाने की हम्म. मी लेखन हे सुद्धा कुठेही काही, म्हणजे मी तसा विचार केला तर माझं रीतसर शिक्षण हे SSC आहे. आणि त्याच्यानंतर मी हम्म. चित्रकलेचा डिप्लोमा घेतलेला आहे 5 वर्षाचा. पण मी लेखक आहे, मी संपादक आहे, कोश बनवलेला आहे, क्युरेटर म्हणून मी काम केलेलं आहे, रिस्टोरेशनचं काम केलंय, म्हणजे जे चित्राचं नूतनीकरण केलं बरोबर. जातं तेही हम्म. शिकलेलो आहे. तर हे हम्म. सगळं मी हम्म. समोर आलेली गोष्ट मन लावून करणं. थोडीशी सुतारकाम मला ओके. येतं, थोडंसं जॉयनरी कशी करायची असते हे माहिती आहे, उभारणी कशी करायची असते याच्या संदर्भामध्ये थोडं ज्ञान आहे मला. आणि हे सगळं काम ओके. करता करता अनुभवामधनं शिकायला मिळालेलं आहे. त्यामुळे बरोबर. अनेक गोष्टी ज्या आहेत ना, त्या आपल्याला, हम्म. आपण जर एखादी गोष्ट मन लावून करत गेलो तर आपोआप शिकायला मिळतात. अगदी साधी गोष्ट म्हणजे, समजा एखाद्या ठिकाणी आपल्याला जेवण तयार करायचंय, आणि जेवण करायला समजा जर का आपल्याकडे साधनं नसतील, हम्म. तर जे आजूबाजूला जंगलामध्ये उपलब्ध आहे त्याच्यामधनंच आपल्याला कसं करता येईल हे तुम्ही बरोबर. शोधत गेलात की तुम्हाला सापडतं बरोबर. बरोबर. हा. तर तशाच पद्धतीने अनेक गोष्टी या मी शिकत गेलो. आणि त्या शिकताना मन लावून जर शिकलं तर त्याच्यामध्ये आपण काहीतरी चांगलं निश्चित करू शकतो, कारण शेवटी त्याच्यामध्ये आपलं अंतःकरण घातलेलं असलं, मन घातलेलं असतं. आणि आपण परिश्रम जर भरपूर घेतले असतील तर त्याला एक हम्म. वेगळा दर्जा प्राप्त होतो. तर तसं मला असं वाटतं की बरोबर. माझ्या आयुष्यात होत गेलंय. ओके. मग आता तुम्ही रिटायरमेंट 1995 मध्ये घेण्याचा निर्णय घेतला, तो हो, का बरं? मला असं वाटतं की आपला देश फिरूया आपण, अच्छा. आणि चित्र काढूया, सगळीकडे फिरूया, चित्र काढूया. आणि हम्म. जे जे मध्ये शिकवत तर होतोच मी, हम्म. पण त्यापेक्षा त्याच्यामध्ये इतकं मला काम असायचं की माझी स्वतःची चित्रकला बाजूला पडली असायची. म्हणजे एक शिकवणं, म्हणजे ग्रॅज्युएशनच्या मुलांना शिकवणं, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या मुलांना शिकवणं, त्या व्यतिरिक्त जे जेचं कलेक्शन सांभाळणं, अशी प्रचंड जबाबदारी सतत पडत राहायची. आणि तसा मी हम्म. कुठल्याही अशा उच्चपदी असा काही नव्हतो, म्हणजे बाबा जे जेचं डीन होतो किंवा असं काही नाही.
हं, हं, पण हं. तरी देखील आपलं काम करतोय तर अंगावर काम पडत राहायचं. आणि बरोबर. आपल्या संपूर्ण भारतीय सरकारी जी काय नोकरीची पद्धत आहे किंवा सरकारी जे काय हां. सिस्टीम्स आहेत, त्याच्यामध्ये देर इज नो अप्रिसिएशन अँड देर इज नो पनिशमेंट. म्हणजे काम करणाऱ्याचं अप्रिसिएशन नसतं आणि काम न करणाऱ्याला पनिशमेंट नसते. बरोबर. आणि सगळ्यांना त्यातून इक्वल एक ट्रीटमेंट. प्रकारचं हा इक्वल ट्रीटमेंट. आणि मजा मारणारे मजा मारतात, काम करणारे मरत राहतात. हो. असं काहीतरी हं, ते हं. सगळं साठवून आलं असावं आणि मी नोकरी बरोबर. सोडायचा निर्णय घेतला. ओके. आणि मग त्यानंतर नानाजी देशमुखांची झालेली तुमची भेट, त्याचा अनुभव हो. कसा होता? आणि पुढचं प्रवास म्हणजे रामदर्शनाचा प्रवास? ते कसं झालं की नानाजी देशमुख हे हं, हं. 1975च्या काळात म्हणजे आणीबाणीच्या काळामधले जनता पार्टीचे चाणक्य मानले जायचे. हं, हं. आणि त्यावेळेला त्यांच्या डोक्यात असं होतं की काहीतरी आपल्याला समाजासाठी करायचंय. आणि हं, हं. त्याची सुरुवात त्यांनी 1977 मध्ये जनता गव्हर्नमेंट जेव्हा फॉर्म झालं तेव्हाच केलेली होती. कारण त्यावेळेला त्यांच्या वयाला 60 वर्ष पूर्ण झाली. आणि त्यांनी अच्छा, स्वतः असं ठरवलं की वयाच्या 60 नंतर आपण आपलं आयुष्य समाजाला देऊया. अच्छा. आणि त्यांनी जगजीवन राम, मोरारजी हं. देसाई आणि चरण सिंग अशा त्यांच्या वयाच्याच 3 वृद्ध लोकांना किंवा 60च्या लोकांना अपील केलं आणि म्हणले की आपण समाजासाठी आपण काहीतरी करूया आता आणि राजकारणामधून बरं. निवृत्त होऊ. या बाकीच्या अच्छा. कुणी रिस्पॉन्स दिला नाही, पण नानाजींना कॅबिनेट मिनिस्टरशिप ऑफ इंडस्ट्री मिळत असूनही त्यांनी ते हं. पद सोडलं, राजकारणातून निवृत्त झाले आणि आधी गोंड्याला आणि नंतर चित्रकूटला त्यांनी कामाला सुरुवात केली. आणि बरं. चित्रकूटमध्ये गेल्यावर त्यांच्या असं डोक्यात आलं की इथे आपल्याला रामाच्या जीवनावर म्हणजे प्रभू रामचंद्राच्या जीवनावर एक काहीतरी नैतिक संदेश देणारा असा प्रकल्प केला पाहिजे आणि त्यासाठी ते कलावंत शोधत होते. ते अच्छा. साल होतं 1995. बरं. योगायोगाने मी नोकरी सोडली होती आणि नानाजी हं, हं. चतुरंगचा पुरस्कार द्यायला आलेले पु ल देशपांडेंना, तो हां, कार्यक्रम हां. मुंबईत होता. रंगभवनला तो कार्यक्रम अच्छा. झाला. आणि त्यावेळेला त्यांनी विद्याधर निमकर चतुरंग प्रतिष्ठानचे त्यांना विचारलं की अ, माझं नाव ऐकलं होतं आणि म्हणले की इनका कोई आता पता मिलेगा अच्छा. मिलेगा क्या असं. तर हां, विद्याधर हां. हा माझा योगायोगानी बालमित्र आणि आम्ही पुण्याला बरं. केळकरवाड्यामध्ये शेजारी शेजारी राहायचो. तो म्हणला की हम तो लंगोटी यार है असं तो पटकन बोलून गेला. आणि अच्छा. मग नानाजी मला भेटायला आले आणि तुमच्या ते घरी? घरी आले. आणि त्यावेळेला मी पार्ल्याला राहत होतो. त्यावेळेला मोबाईल नव्हते, फोन होते. आणि हं, त्यांचा हं. फोन आला त्यावेळेला योगायोगाने मी घरातच होतो. आधी बरं. विद्याधर बोलला आणि म्हणला नानाजी देशमुख तुझ्याशी बोलू इच्छितात. आणि नानाजी म्हणले की बहुलकर जी मुझे आपको मिलना है. तर मी म्हटलं नानाजी मैं आपको मिलने आऊंगा. तर म्हणते नहीं हां. काम मेरा है तो मुझे ही आपके पास आना चाहिए. क्या मैं हं. आ सकता हूँ? आणि मग ते आले आणि त्यांनी मला विचारलं की आप क्या करते हो? तर हं, त्यावर हं. मी त्यांना सांगितलं की मी असं जे जे शिकवत होतो, दिल्लीचे फ्लोट केलेत, पोर्ट्रेट केलेली आहेत, हं, हं. राष्ट्रपती भवनमध्ये आहेत, विधानसभेमध्ये आहेत, विधान परिषदेत आहेत, वेगवेगळ्या संस्थांमध्ये आहेत, ॲटॉमिक एनर्जीत आहेत, पेंटिंग केली आहेत, म्युरल केली आहेत, हे सगळं मी सांगितलं. मग म्हणे अभी क्या कर रहे हो? तो मतलब मैंने हं, नौकरी हं. छोड़ी है अभी, 20 साल जे में पढ़ाया और मैं अपना देश घूमना चाहता हूँ और चित्र निकालना चाहता हूँ. हं. त्यावर ते म्हणाले की फिर उस चित्र का आप क्या करेंगे? तर त्यावर मी त्यांना अच्छा. पटकन बोलून गेलो कि उसकी प्रदर्शनी होगी और हं, वो हं. चित्र खरीदे जाएंगे जिससे मेरी गृहस्थी चलती रहेगी, हं. मुझे पैसे मिलते रहेंगे. तर त्या अच्छा. पुढचा त्यांचा प्रश्न होता की ये आपके चित्र कौन खरीदता है? तर मग हं. मी नावं सांगितली बिर्लानी घेतलेली, तोष्णीवाल, असे उद्योगपती वेगवेगळे अच्छा. अशा हां, लोकांनी हां. घेतली आहेत म्हटलं किंवा इंडियन ऑइलनी हं, काही हं. चित्र विकत घेतलेली आहेत. तर त्यावर ते म्हणले कि यानी आपके चित्र सिर्फ अमीर लोग खरीदते हैं, क्या आपको नहीं लगता कि देश की सामान्य से सामान्य जनता को आपकी कला का उपयोग होना चाहिए? वाह! मी थोडा भाव चढलो त्यांच्या या वाक्यावर, हं, हं. गोंधळून गेलो.
पण त्यांनीच पुढे बरं. स्पष्ट केलं की चित्रकूट में राम वनवास काल में 11 साल रहे ऐसी लोगों की मान्यता है, लोगों की श्रद्धा है. मैं वहां मंदिर नहीं प्रेरणा स्थल बनाना चाहता हूं, क्या आप उसके लिए काम करेंगे? आणि मग मी त्यांना पटकन सांगून टाकलं की असं जर हम्म, करायचं असेल तर त्याच्यामध्ये चित्र, रिलीफ म्हणजे हम्म. उत्थित शिल्प आणि डायोरामा म्हणजे मूर्ती आणि चित्र याचा संगम असलेलं दृश्य, अशी 3 माध्यमं अच्छा. आपल्याला वापरावी लागतील. त्या क्षणी त्यांनी निर्णय घेतला की हे काम हम्म. माझ्याकडनं करून घ्यायचं. डायरामा म्हणजे काय हे त्यांना समजत नव्हतं, तर मी नेहरू सेंटरचं ज्वेल ऑफ इंडिया जी इमारत आहे तिथे त्यांना बघायला पाठवलं. तिथे अच्छा. मी स्वतः डायरामा केलेला तो बघायला सांगितला अच्छा. आणि अ, त्यातून तो प्रकल्प सुरू झाला. कारण हम्म, नानाजी हम्म. देशभर अनेक चित्रकार शिल्पकारांना भेटले होते. अत्यंत ज्येष्ठ बरं. मंडळींना भेटले होते, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ. पण माझ्यासारखी कल्पना ही 3 माध्यमं वापरायची कुणीच सांगितली नव्हती, त्यामुळे ते पटकन बोलून गेले. अच्छा. आप ही अकेले निकले कि जिन्होंने ये 3 माध्यम का उपयोग करके आप इसे कर सकते हैं ये बताया. मग 1995 ते 2001 असं जवळजवळ 5 वर्ष 8 महिने 27 दिवस चित्रकूट मधलं बाप. रामदर्शन प्रकल्पाचं काम चाललं. त्यात प्रचंड अडचणी आल्या. म्हणजे त्या अडचणी विविध स्वरूपाच्या होत्या, कुठल्या? पण तो हा, हा. अगदी म्हणजे सामान्य इथून एक तर चित्रकूट 8 जागी, तिथे जाण्या येण्याच्या सोयी खूप कमी होत्या. हं. बरोबर. हम्म. हिवाळ्यामध्ये तर आज आने वाली ट्रेन कल आएगी अशा अनाउन्समेंट होतात तिकडे, म्हणजे त्यावेळेला व्हायच्या. हा. बरोबर. आजही हा. तीच परिस्थिती आहे. रस्ते हो. नव्हते. साधं जेवण करायचं तर 4.5 किलोमीटर जायला लागायचं. नानाजी गाडी बापरे. पाठवायचे, पण त्याला हा. काय इलाज नाही. ते गाडी पाठवायचे, पण काही वेळेला अडचण हा, असते हा. ना सामाजिक संस्थांची. मग पायी जायचं. बरोबर. पायी जायचं, पायी यायचं. पावसाळ्यानंतर प्रचंड किडे असतात तिकडे. हा, अंधार, हा, हा. इलेक्ट्रिसिटी नसणं महिनोन-महिने. मग जनरेटर विकत हम्म. घ्यायला लागले. प्रचंड म्हणजे साधा स्क्रू घ्यायचा तर 78 किलोमीटर जायला लागायचं. म्हणजे प्लॅनिंग बापरे. एवढं प्रचंड करायला लागायचं की करायला पाहिजे. कुठलीही हो. गोष्ट विसरता कामा नये. आमचे रंग जर विसरले तर 500 हो. किलोमीटर. बापरे. तर अशा ते अशा सगळं सगळ्या आधीपासून अडचणी होत्या व्यवस्थित प्लॅनिंग करून. हा. प्लॅनिंग करून. आणि त्याचा अशा काही प्रकल्पांचा मला अनुभव नव्हता. तर शेवटी हम्म, हम्म, हम्म. आपण प्रत्येक अनुभवातनं शिकत जातो. तिथे आता ते जे जेवण यायचं त्याची चव एकच असायची आणि माझे सहकारी सगळे, तर रोज मला हा. तिथे ना ते जेवण चवदार करायचंही काम करावं लागायचं. ते कसं म्हणजे काय? काहीतरी म्हणजे काहीतरी फोडणी द्या, काहीतरी वेगळं करा. अच्छा. मग कधीतरी ते तिथला सतत तोच नाश्ता खाऊन कंटाळा, मग मिसळ पावचा कार्यक्रम करा. अनेक बरोबर. अनेक उद्योग केले. म्हणजे शेवटी आपण त्यात शिरल्यावर ते पार पाडण्यासाठी, ते उत्तम प्रकारे सुरू राहण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करणं भाग असतं. आणि मला एक आवडतं की आपण एखादं काम जर करायला हम्म. घेतलं तर ते त्याचं पुढे काय होणार आहे, त्याचा दर्जा काय राहणार आहे, त्याला रिस्पॉन्स हम्म, हम्म, मिळणार आहे की नाही याचा विचार न करता ते सातत्याने मन लावून करत राहणं, जीव तोडून करणं आणि त्याची फळं आपोआप मिळतात. आज चित्रकूटमध्ये आता लॉकडाऊन झालं त्याच्या हा. आधी सुद्धा हम्म. अ, दिवसाकाठी साधारणपणे 1200 ते 1500 लोक जात होते. बापरे. तर ही पावती आहे त्याची. आणि आज हा. आता बरोबर. 2001 मध्ये उद्घाटन झालं. हा. पण तिथे सतत लोक जातात आणि काही वेळेला तर दिवसाकाठी 18-18, 20-20 हजार लोक असतात. बा. म्हणजे ज्या वेळेला कुंभमेळा वगैरे असतो किंवा काही विशेष पर्व असतं हम्म. त्यावेळेला हा मॅक्झिमम नंबर सांगतोय. आणि हम्म, रेग्युलर हम्म. 1200-1500 लोक तर जातातच तिथे. बा. अं, त्या त्या उद्घाटनाला तुम्ही मला असं वाटतं 2-2.5 तास अटलजींबरोबर पण तिथे वेळ नाही, तुम्हाला घालवायला मिळाला असेल. उद्घाटनाला जॉर्ज फर्नांडिस आलेले. जॉर्ज अच्छा. फर्नांडिस, मुरारी बापू आणि रामकिंकर महाराज. आणि नंतर अटलजी हं. आले. तर अचानक अटलजींबरोबर 2 तास 10 मिनिटं संवाद करायची संधी मिळाली.
अच्छा. तो प्रसंग असा की अटलजी येणार ठरलं, पण मग ते सिक्युरिटीवाले हम्म, आत येऊ देईनात, म्हणजे येऊ शकणार नाही तसा सिक्युरिटीचा निरोप आला. हा हा. मग मागच्या बाजूची भिंत तोडून, कारण त्या पायऱ्या उतरायच्या होत्या, मग पंतप्रधानांची बरं. सुरक्षित म्हणजे त्याचे सिक्युरिटीचे नियम हा असतात हा. की बाजूला 2 बरं बरं. गार्ड, एवढी रुंदी हवी. आम्ही तिथे गुफा केलेली, त्या हा. गुफेमधनं 3 माणसं येऊ शकत नाही, जेमतेम एक हा. माणूस जातो. हम्म. तर त्यामुळे मग ते सिक्युरिटीच्या लोकांनी नाही सांगितलं, आणि शेवटी असं झालं बर. की अटलजींना मागच्या म्हणजे मागच्या बाजूची भिंत तोडून आत आणावं लागलं. आणि अटलजी सगळीकडे 10 मिनिटासाठी आलेले मनसोक्त फिरले, आणि एखाद्या बर. माणसाची प्रतिभा कशी असते तेही मला त्यावेळेला अनुभवायला मिळालं. ते आत आले हम्म. त्यावेळेला सर्व लोक त्यांच्या मागे होती, आणि आम्हाला फक्त चौघांना आतमध्ये परवानगी होती. चित्रकूटच्या अच्छा. रामदर्शनचा मॅनेजर वीरेंद्र सिंग, मी स्वतः, आणि हम्म. 2 माणसं 2 हम्म. खुर्च्या घेऊन, 2 तरुण, अच्छा. की अटलजींना आणि नानाजींना दमले की बसायला. बर. हा, तर त्यांनी ते फक्त खुर्च्या घेऊन तिथे ते त्या मागे मागे हा यायचे. हा. तर बर. अटलजी आले, त्यांच्या मागे नसली वाडिया, म्हणजे त्यांची सगळं पॅराफॅर्नलिया होता. हा हा हा. उद्योगपती नसली वाडिया होते. अनेक अच्छा. अनेक लोक होती, आणि हम्म. नानाजी पण होते. बर. अटलजी आत आले तर त्यांचं स्वागत कोण करणार, कारण हे सगळे मागे होते. तर तो मॅनेजर म्हणला की बर. बहुलकर जी आप स्वागत करिये. तर मग मी पुढे अच्छा. झालो, आणि आयत्या वेळेला हे सगळं त्यालाही वाटलेलं, मीही हम्म. गोंधळलेलो. तर मी मग पुढे हम्म. झालो आणि म्हणलं, राम दर्शन में प्रधानमंत्री जी का स्वागत. तर त्याची, अच्छा. आणि मग मी माझं नाव सांगितलं की मैं सुहास हा. बहुलकर, इस प्रकल्प का प्रमुख कलाकार. तर हम्म. म्हणले, आपके बारे में बहुत सुना था, पहले आपका दर्शन हुआ, अब राम दर्शन होगा. हा. म्हणजे अशा अच्छा. छोट्याशा गोष्टीत किती, आणि मग त्यानंतर त्यांना सगळं बरोबर. समजावून सांगणं, त्याच्यामधल्या अ, अचानक हम्म. झालेले संवाद, अशी मजा आली ती एकदम वेगळी. अच्छा. ओके. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही कोशाच्या निर्मितीकडे मला असं वाटतं वळलात, म्हणजे रामदर्शन पूर्ण झाल्यावरती. नाही, अनेक त्याच्यानंतर त्याच्या रामदर्शन झाल्या झाल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात राष्ट्रीय क्रांतिकारक संग्रहालय करायचं ठरलं होतं. ते झालं नाही, पण ओके. तिथलं एक मोठं भित्तिचित्र झालं, भित्तिशिल्प. हम्म. बरं. म्हणजे राष्ट्रीय सशस्त्र क्रांतीच्या लढ्यांनी स्वातंत्र्य कसं मिळवलं या संदर्भातलं ते आहे, आणि तो एक मोठा ओके. प्रकल्प झाला. त्यानंतर जे स्कूल ऑफ आर्टचं कलेक्शन भयंकर परिस्थितीत होतं, ते सांभाळण्याच्या संदर्भामध्ये झालं. आणि त्याच काळात मला असं सतत जाणवत होतं की आपल्या महाराष्ट्रातल्या कलावंतांची योग्य नोंद नाहीये. मी काहीतरी हम्म. प्रयत्न करत होतो, पण ते यशस्वी होत नव्हते, कुणी त्यात रस घेत नव्हतं. पण अचानक महाराष्ट्र राज्याला 50 वर्ष पूर्ण होणार म्हणून हम्म. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे दिलीप करंबेळकर आले. ते म्हणले की आपण एक कोशाचा प्रकल्प करतोय, त्यात चित्रशिल्पकलेवरचा कोश करावास. आणि मग बरं. त्या प्रकल्पामध्ये मी म्हणजे सहभागी झालो संपादक म्हणून. माझी पत्नी साधना बहुळकर, ती लेखक आहे, ती सहसंपादक म्हणून त्याच्यामध्ये सहभागी झाली. हम्म. दीपक घारे म्हणून एक माझे मित्र आणि कला समीक्षक, त्यांना बोलवलं. रंजन जोशी म्हणून एक माझा मित्र, अप्लाइड आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये, जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमध्ये शिकवणारा जुना मित्र, त्याला अप्लाइड आर्टची बरं. जबाबदारी घ्यायला सांगितली. आणि अनेक चित्रशिल्पकारांच्या मदतीने 6.5 वर्ष हा प्रकल्प चालू होता. हा पूर्ण केला, आणि चित्रशिल्पकलेवरचा भारतामधला हा पहिलाच कोश आहे. ओके. म्हणजे कुठल्याही भाषेत पण यापूर्वी झालेला नाही. नाहीये. पण हे असे कोश सरकारनी तयार करायला हवे खरं तर. करायलाच हवे, पण सरकार काहीच करत नाही. तेव्हा हे पुढे आले, तो झाला. आणि ओके. त्यासोबतच म्हणजे त्याचं 2013 मध्ये प्रकाशन झालं, आणि हम्म. 2014 मध्ये 5 वेगवेगळ्या मंडळींनी कॉन्टॅक्ट केलं, संस्था किंवा इंडिव्हिज्युअल असे, आणि हा कोश त्यांना प्रकाशित करायचा आहे असं सांगितलं. त्यातले 4 जण, म्हणजे त्यातले 3घांना मी नाकारलं. एकांनी स्वतःच माघार घेतली, एवढा खर्च करता आम्ही कुठून करणार असं म्हणून. ते नाव मी हम्म. सांगू इच्छित नाही, पण भरपूर पैसे बरं. असणारी ही मंडळी, आणि 3 जणांना मीच नाही सांगितलं. आणि
दादिबा पंडोल म्हणून एक आहेत. त्यांचं पंडोल हे ऑक्शन हाऊस आहे आणि आर्ट गॅलरी आहे. त्यांच्यासोबत 2014 पासून काम सुरू झालं. ते 20 मार्चला काम आम्ही संपवलं. इंग्रजी कोशाचं काम आता पूर्ण झालंय. ते प्रिंटिंगला जायचंय आणि बर 20 मार्च नंतरच्या आठवड्यात ते प्रिंटिंगला जाणार होतं आणि आजच त्याचं प्रकाशन करायचं ठरलं होतं मोठं, 1 मेला. ओके. 1 मेला. हा, पण अच्छा. ते आता लॉकडाऊन मुळे तर ते पुढे सगळंच लॉकडाऊनमुळे सगळंच थांबलंय. होईल ते यथावकाश होईल. तर तेही काम पूर्ण हो, झालं. ओके. या कोशाच्या गरज काय होती तयार करायची? एक तर कोणाला फायदा होणार याचा पुढे जाऊन? याचा फायदा म्हणजे महाराष्ट्रामधले कलावंत हे देशभर माहीत नाहीये. ते हम्म, माहिती होतील रवी वर्मा नंतर. आधी अजिंठा वेरूळ, मग रवी हम्म, वर्मा आणि रवी वर्मा नंतर हुसेन. हम्म. त्याच्या पलीकडे आपल्याला नावच माहिती नाही. बरोबर. आणि प्रचंड महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे. बॉम्बे स्कूल नावाची कला हम्म, परंपरा महत्वाची आहे आणि ही कला हम्म. परंपरा जर आपण ज्ञात करून दिली नाही तर जगाला ज्ञात कशी होणार, हा प्रश्न माझ्यासमोर कायम आहे आणि म्हणून मी हा बरोबर. उद्योग केला. हे तयार करताना पण अनेक अनेक अडचणी आल्या असतील तुम्हाला? मग ते काय अडचणी, काम करायचं म्हणल्यावर अडचणी येतातच आणि अडचणीतनं मार्ग काढतच पुढे जायला लागतं. आता बरोबर काही आहे. लोकांचं माहितीच मिळत नव्हती हम्म, आणि काही म्हणजे त्याचा पाठपुरावा करून मिळवावी लागली. कारण ते चित्रकार हम्म. राहायचे कुठे ते शोधलं. तिथून त्यांनी घर सोडलेलं होतं. मग तिकडून पत्ता घेऊन नवीन पत्त्यावर गेलो. तर तेही त्यांनी सोडलेलं किंवा त्यांच्या मुलांनी सोडलेलं, कारण ते चित्रकार हयात नव्हतेच. आणि ते बरोबर. हयात असताना, मी विद्यार्थी असताना कधीतरी त्यांच्याकडे गेलेलो. मग अशी 3 वेगवेगळ्या लोकेशनला शोध घेऊन तिथून पत्ता घ्यायचा. म्हणजे एका ठिकाणी कळलं की या ठिकाणी ते गेले, मग त्या एरियात जायचं, तिथे चौकशी करायची. तिथून सोडले कळल्यावर अजून एका, मग तिथून परत अजून एका, बा असं करत नातवाला गाठून माहिती मिळवली. बाप! अशा किती हा, कलाकारांची माहिती त्याच्यात आहे त्या कोशामध्ये? 305. बापरे! आणि अनेक लोकांची माहिती घ्यायला असेच तुम्हाला अडचणी आल्या असतील कदाचित. अनेकांची मुळात आपल्याकडे डॉक्युमेंटेशन नाही, त्यामुळे काहीच उपलब्ध नव्हतं. आता आम्हाला एक हजारनीस नावाचे चित्रकार इंग्रजी कोशात मिळाले, मराठी कोशात मिळाले नव्हते. त्यांच्या बाबतीत त्यांच्या मृत्यूला 50 वर्ष झाली म्हणून त्यांच्या म्हाताऱ्या मुलांनी आर्बिचरी लोकसत्तेमध्ये दिलेली. ती अच्छा. आमच्या रंजन जोशीच्या बायकोनी वाचली आणि मला पाठवली. त्याच्यावरनं त्यांचा शोध घेतला आणि त्यांना आता या कोशामध्ये घातले. म्हणजे हजारनीस त्यामुळे येऊ शकले. तर ओके. अशी योगायोगाने, काही वेळेला नशिबाने, काही वेळेला प्रयत्न बरोबर. करून आणि काही वेळेला समोरचा माणूस इंटरेस्टेड नसला तरी त्याला गोडी गुलाबीनी, काही वेळेला काय म्हणता येईल की आपण अपील करून, काही वेळेला तासून, अनेक हां. प्रकारे हे सगळं करत हा सिद्ध केलेला बरोबर. आहे. आणि याच्यात मला असं वाटतं 1760 पासून च्या कलाकारांची माहिती आहे, हो हो, कलाकारांची माहिती आहे. 1760 ते 1960. वा. 1760 म्हणजे पानिपतच्या पण 1 वर्ष आधीपासनं. आणि 1760 हे जन्मसाल आम्ही गृहीत धरलंय, कारण ओके. शनिवार वाड्यामध्ये 1790च्या सुमारास हं, हं. जेम्स वेल्स नावाचा ब्रिटिश चित्रकार आला होता आणि त्याच्या हाताखाली गंगाराम चिंतामण हं, नवगिरे तांबट नावाचा हं, एक हं. चित्रकार, ज्यांनी पेशवे दरबारचं जे चित्र आहे त्याची अभ्यासचित्र तयार केली हं. होती. तर बरोबर. आधुनिक पद्धतीने किंवा ब्रिटिशांच्या आगमनानंतर, युरोपियनांच्या आगमनानंतर आपल्या परंपरेत झालेला फरक आणि नंतरचे चित्रकार, असा याचा विषय आहे. जे जे ओके. स्कूल ऑफ आर्ट किंवा आधी मद्रास, त्यानंतर कलकत्ता, मग जे जे आणि लाहोर, अशी 4 कलाशाळा सुरू झाल्या. पण त्याच्या आधी शनिवारवाड्यामध्ये अशा पद्धतीचं काहीतरी घडलं होतं आणि हं. त्यामुळे हे 1760 हे अंदाजे साल धरलेलं आहे. बरं. कारण गंगाराम तांबटचं जो एकूण चित्रावरून त्याचं वय दिसतंय, त्या अंदाजाने त्याचं हो, एक, हो. त्याच्या गुरूंबरोबरचं चित्र असं एक आहे आणि त्यामुळे तो अंदाज ओके. काढण्यासाठी 1760 हे अंदाजे आहे अप्रॉक्सिमेटली. पण आता आम्ही जो बरोबर. केलेला आहे कोश, इंग्रजी हां, कोश, हां. हं, हं. इंग्रजी कोश जो केलाय त्याच्यामध्ये हं. 1760च्या ऐवजी
त्याचं नाव आम्ही हम्म. थोडं बदललेलं आहे आणि बर. लेट 18th सेंच्युरी टू ओके. लेट फर्स्ट हाफ ऑफ 20th सेंच्युरी असं केलंय. ओके. ओके. मराठी कोशाच्या वेळेला म्हणजे आता आम्ही तोही त्याच्यातही काहीतरी नवीन नवीन शिकत सुधारणा करतोय. बरोबर. म्हणजे एक्झॅक्ट साल न घेता आता हा, पिरियड दिलेला आम्ही आहे. त्याचा पिरियड दिलेला आहे. ओके. मग या जुन्या कलांमधनं जसं तुम्ही म्हणाल की जेम्स लेनचे काही चित्र किंवा असं, तर त्यातनं जुन्या काही म्हणजे पेशवाईच्या काळातले किंवा त्या काळातलं समाज आपला कसा होता याच्याशी काही निगडीत काही चित्र सापडले आहेत किंवा असं काही हो वेगळं आहेत ना. नाही नाही, त्याचे आपल्याला गंगाराम तांबटचीच पेशव्यांच्या हा हा. प्राणी संग्रहालयामधलं गेंड्याचं चित्र छापलेलं आहे ओ. आणि फार छान चित्र आहे. पर्वतीचं चित्र आहे, त्यांनी काढलेली बर. वेरूळच्या लेण्याची चित्र आहेत. अच्छा. हा, अशी अनेक चित्र आहेत त्याच्यामध्ये. मग रवी वर्मा आहे, त्याच्यानंतर हम्म, हम्म, रवी हम्म. वर्मा येतो, मग रवी बर. वर्मा नंतरचे चित्रकार येतात. असं करत करत अच्छा. 1960 पर्यंत ज्यांचा जन्म झालाय असे चित्रकार याच्यामध्ये निवडले. बर. चित्रकार, शिल्पकार आणि आणि उपयोजित कलाकार. आणि मग हा कोश आणि बॉम्बे आर्ट सोसायटी हिस्ट्री अँड वॉयज या दोन मध्ये काय फरक आहे? म्हणजे बॉम्बे नाही आर्ट नाही, तो सोसायटीचे जे पण संस्थात्मक पुस्तक इतिहास आहे. आहे. हो. नाही, कसं आहे ओके. की माझी एकूण 8 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यातलं बरं. माझं लेखन खरं सुरू झालं ते 2006 मध्ये. रामदर्शन एक अनुभव नावाचा हम्म, मी लेख लिहिला आणि तो हम्म, 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 दीपावलीच्या दिवाळी अंकात छापून आला. त्याला इतका हम्म. प्रचंड प्रतिसाद मिळाला की त्यानंतर दीपावली दिवाळी अंकामध्ये सातत्याने मी दरवर्षी लिहितोय. एखाद दुसरा अपवाद असेल, बरं. एखाद दुसरं वर्ष. आणि अच्छा. मग हळूहळू या लेखनाला मिळणाऱ्या प्रतिसादातनं हम्म, हम्म, याचं पुस्तक करा अशा अर्थाचंही हम्म, हम्म. लोकांचे किंवा प्रकाशकांचे निरोप यायला लागले. बरं. रामदर्शनचं पुस्तक करायचंय, माझ्याचकडून झालेलं नाही, पण अच्छा. प्रकाशक दरवर्षी आठवण करतात की ते पुस्तक बरं. राहिलंय. अच्छा. 2015 मध्ये मी माझ्या आई वडिलांचं आजारपण सातत्याने येणार, हम्म, हम्म, त्यामुळे मला मुंबईहून पुण्यात जायला लागायचं, पुण्यात अडकायचो. तर त्या काळात हम्म, हम्म, हॉस्पिटलमध्ये घरी त्यांची सेवा शुश्रूषा करताना जो वेळ मिळायचा हम्म, हम्म. त्यात मी लेखन केलं आणि माझी 2015 मध्ये 3 पुस्तकं प्रसिद्ध झाली. बॉम्बे हो. स्कूल आठवणीतले अनुभवलेले, दुसरं हम्म, चित्रकार हम्म. गोपाळ देऊसकर आणि बरं. तिसरं करमरकर, शिल्पकार आयुष्याची मौल्यवान माती, शिल्पकार करमरकर. अच्छा. त्यानंतर त्याच्या आधी हे कोशाचं काम झालेलं, म्हणजे मी आधी कोशकार झालो, बरं. नंतर लेखक झालो. अच्छा. त्यानंतर मला नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट ही जी भारत सरकारची संस्था आहे त्याचं चेअरमन पद देण्यात आलं. ते एक बरं. सन्मान होता एक प्रकारे. माझ्या आधी फिरोजा गोदरेज, त्याआधी हर्ष गोयंका, अशी मोठी मोठी लोक होती. हो. आणि त्या संस्थेच्याकडे चित्रकार हम्म, आलमेलकरांचा हम्म, संग्रह आहे, जो तिथे जाण्यासाठी त्यांनी विकत घेण्यासाठी मी हम्म, हम्म. कारणीभूत होतो. तर त्यांचं प्रदर्शन अच्छा. करायचं ठरलं, मग आलमेलकरांवरचं पुस्तक झालं. त्यानंतर बरं. बॉम्बे आर्ट सोसायटी नावाची संस्था 1888 मध्ये स्थापन झालेली. तर हम्म, तिचा हम्म. 125व प्रदर्शन आणि त्या निमित्ताने अच्छा. त्याचा इतिहास, त्याला त्या संस्थेचा इतिहास, त्या संस्थेतल्या पारितोषिक विजेती, गोल्ड मेडल आणि गव्हर्नर्स प्राइज मिळालेली चित्र, त्याचं प्रदर्शन, अशा पद्धतीचा एक प्रकल्प हातात घेतला आणि हम्म, हम्म. पैसे त्याच्यासाठी निधी उभारणीपासून बरं. मी त्याचं काम केलं आणि बरं. त्याची 2 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. 2 अजून पाईपलाईन मध्ये आहेत. एक बरं. मराठीमध्ये झालंय, दी बॉम्बे आर्ट सोसायटी, इतिहास आणि वाटचाल, 1888 अच्छा. ते 2016, आणि त्याचंच बरं. इंग्रजी, हिस्ट्री अँड व्हॉयज, अशी 2 ओके. प्रसिद्ध ओके. झाली आहेत. आणि अच्छा. पार्ट 2 जो आहे त्याची हम्म, हम्म. तयारी सुरू केली होती, पण निधी अभावी ते ओके. काम थांबलेलं आहे. त्याच्यानंतर ओके. धुरंधरांवरचं पुस्तक प्रसिद्ध झालं आणि आता हम्म. इंग्रजी कोशाचं तयारी सुरूच आहे. म्हणजे बरं. काम पूर्ण झाले, ते प्रकाशनाच्या वाटेवर आहे. एनजीएमएचा तुमचा काही अनुभव एखादा सांगता येईल का? आणि कसं आहे की ही भारत सरकारची संस्था आहे
आणि तिथे महाराष्ट्राशी संबंधित काही होत नव्हतं हम्म. दुर्दैवाने. म्हणजे मुंबईत संस्था असून होत नव्हतं. आणि बर. एनजीएमएच्या डायरेक्टर जनरल माझे मित्रच आहेत हा. राजीव लोचन म्हणून, त्यांना मी पूर्वी मेल पाठवला होता आणि प्रत्यक्ष भेटीतही सांगितलं होतं की आय विल नेव्हर अटेंड एनी इनॉग्युरल फंक्शन because अच्छा. you are not showing anything from this region and you are हम्म. bringing the exhibitions from Delhi and not doing anything for this for our state हा. or the adjoining states like Gujarat, Goa. कारण ह्या भागातलं काहीतरी दाखवा ना इथल्या लोकांना. म्हणजे बरोबर. ते दाखवाच पण त्याच्याबरोबर हा. इथलंही दाखवा. बरोबर. तर हा मेल पाठवला होता आणि योगायोगाने मीच तिथे चेअरमन झालो आणि त्यानंतर मी तिथे महाराष्ट्राशी किंवा या परिसराशी संबंधित अशी अनेक प्रदर्शनं तिथे करू शकलो. आणि तिथे डायरेक्टर म्हणून असणारे सध्या नेहरू सेंटरचे डायरेक्टर आहेत ते, त्यांच्याकडे ऍडिशनल चार्ज होता शिवप्रसाद खेनेट. अच्छा. त्यांचं उत्तम सहकार्य मिळालं म्हणून हे करू शकलो. कारण बर. पैसे नाहीत आणि पैसे नसूनही तिथे एवढी मोठाली प्रदर्शन झाली. आता धुरंधर एक्झिबिशन मी जे शेवटचं केलं त्याचा अनुभव असा की आमच्याकडे फक्त 3 चित्र होती. महादेव विश्वनाथ धुरंधर हे रवी वर्मा नंतरचे सगळ्यात प्रसिद्ध चित्रकार. अच्छा. खारला ओके. त्यांच्या नावानी रस्ताही आहे, त्यांनी घर बांधलं होतं तिथे. आज ते नाव विस्मरणात अच्छा. गेलंय आणि त्यांचं 150वं जन्मवर्ष ते साजरं आपण करावं अशी योजना मी आमच्या मीटिंगमध्ये मांडली. तर त्यावर मला विचारलं की हाऊ वी कॅन डू इट. कारण आमच्याकडे फक्त 3 चित्र होती आणि एकही पै नव्हती त्याच्यासाठी. अच्छा. तर मी म्हटलं की आपल्याकडे काही नाहीये आणि फक्त 3 चित्र आहेत म्हणून आपण करायचं नाही का? इज इट नॉट अवर ड्युटी टू सेलिब्रेट the 150th birth centenary बरोबर. of this great painter who is from this region, from Bombay, and NGMA itself is in Bombay, so we have to do it. It's our duty. तर म्हटले इफ यू कॅन डू इट असं सगळ्या मेंबरनी सांगितलं. अच्छा. मी म्हटलं लेट्स मेक द रेझोल्युशन दॅट वी आर गोइंग टू डू इट अँड देन आय विल ट्राय अँड इफ नॉट आय विल अपोलोजाइज अँड से आय कुडंट डू इट. आणि तिथून मी म्हणजे हे रेझोल्युशन केलं आणि तिथूनच मी 3 फोन केले आणि त्या तिघांनीही आम्ही आमच्या खर्चानी धुरंधरांची चित्रच नव्हे तर त्यांना मिळालेली पदकं, सोन्याचं हिरे लावलेली पदकं ती आमच्या खर्चानी घेऊन येऊ आणि परत घेऊन जाऊ असं सांगितलं. त्यातले दोघे दिल्लीचे होते आणि एक जण मुंबईतले होते आणि त्या व्यतिरिक्त कोल्हापूर, सांगली, नागपूर अशा ठिकाणून त्यांची चित्र महाराष्ट्र सरकारशी बोलणी करून ती आणायची व्यवस्था केली. आणि एक प्रचंड मोठं एक्झिबिशन झालं. एवढंच नाही तर त्याचं कॉफी टेबल बुकही तयार झालं. आणि हे आमच्याकडे फक्त 3 चित्र आणि एकही पै नसताना घडू शकलं. ते एनजीएमए संदर्भातलं मला नाही वाटत की एनजीएमएच्या इतिहासात असं कधी घडलं असेल. तो एक चमत्कार होता असं मी मानतो. असताना एवढं मोठं प्रदर्शन घडलं. काका, मागच्या वर्षी तुम्हाला राष्ट्रपती भवनात पण तिथल्या रेसिडेंट कॅम्प मध्ये राहण्याची संधी मिळाली. तर त्या अनुभवाबद्दल काय सांगाल? म्हणजे कसा होता तो अनुभव? एकतर राष्ट्रपती भवन हे आपल्या देशामधलं अत्यंत काय प्रतिष्ठेचं असं ठिकाण आहे. आणि तिथे ललित कला अकादमीचे चेअरमन उत्तम पाचारणे यांच्या कल्पनेतनं एक आर्टिस्ट कॅम्प घेण्यात आला. हा पहिलाच आर्टिस्ट कॅम्प होता आणि त्याच्यामध्ये देशाच्या विविध भागामधल्या चित्रकारांना बोलवलं होतं. 12 चित्रकार होते, त्यातलं मी एक होतो. राष्ट्रपती भवनाच्या परिसरात राहून आपण चित्र काढणं आणि राष्ट्रपती भवन आतून शांतपणे बघणं हा एक वेगळा अनुभव होता. पण त्याच्यासोबतच ह्या सर्व राष्ट्रपती किंवा पंतप्रधान यासारख्या लोकांना किती बंधनात राहावं लागतं, सुरक्षेच्या कारणाने किती वेगळ्या परिस्थितीत राहावं लागतं हे अनुभवायला मिळालं. कारण तो परिसर पूर्णपणे बंद असतो. तिथे सतत काही ना काही विजिलन्स असतो. तुम्हाला मोकळेपणाने गोष्टी करणं शक्यच नसतं कारण तो अतिसुरक्षित
असा प्रदेश आहे किंवा असा अतिसुरक्षित असा भाग आहे. म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही तिथे काम सुरू केलं आणि संध्याकाळी मी आणि माझी पत्नी बरोबर होती साधना. तर आम्ही फिरायला गेलो तर राष्ट्रपती भवनाच्या संपूर्ण त्या आम्ही मोठी भरपूर चक्कर मारली त्या परिसरामध्ये हा आणि राष्ट्रपती राहतात हा त्याच्या बाहेरच्या भागामध्ये अर्थात. पण एकही चणेवाला किंवा बर चाटवाला किंवा भेळवाला दिसला नाही. आणि दुसरा गमतीचा भाग म्हणजे अ, तिथे निसर्गरम्य हम्म, आहे, अतिसुरक्षित आहे. हा आ, पण कलावंताच्या दृष्टीने एक वेगळा अनुभव असा की हा आम्हाला आहे हा ना जिथे आर्टिस्ट कॅम्पला जातो तिकडे काहीतरी हा वेगवेगळं आम्ही खात असतो, मजा करत असतो. तिथेही आमच्यासाठी असे कार्यक्रम अरेंज केले होते. रोज जेवण अतिशय उत्तम असायचं. पण ते जेवण बर राष्ट्रपती भवनच्या सेंट्रल किचन मधनं यायचं. हा आणि जेवायला बसलो तर थोडं तिखट खायची आम्हाला सवय. तर बर मी पटकन हिरवी मिरची दे सांगितलं तर म्हटलं यहाँ मिरची नहीं आती है सर. तर मला कळलं नाही तर म्हणजे ये सब सेंट्रल किचन से आता है ना. तर हा मी पटकन खिशातनं ₹100 काढले आणखीन तिथला जो व्यवस्थापक होता म्हटलं अरे कल बाहर से कहीं बाजार से यहाँ होगा वहां से मिर्ची ले आओ. हा तो म्हणा नहीं 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 आपकी हम व्यवस्था करेंगे लेकिन कल से करेंगे पैसे की कोई जरूरत नहीं. नंतर आम्हाला हिरव्यागार मिरच्या मिळाल्या खायला जेवणाच्या वेळेला बशीमध्ये ठेवलेल्या अच्छा असायच्या. पण म्हणजे बर सगळ्या गोष्टी या अशा पूर्वनियोजित आणि अत्यंत अशा काटेकोर पद्धतीने केलेल्या असतात. आणि हम्म. भव्यता आहे त्याचं वैशिष्ट्य आहे. तिथे बरोबर फिरायला मिळालं, राहायला मिळालं, तिथे चित्र काढता आलं हा वेगळाच अनुभव. हा गमतीचा भाग सोडा. पण एक बरोबर वेगळा अनुभव होत आहे निश्चित. एक काका शेवटचा प्रश्न त्यानंतर आपण दुसऱ्या राऊंडकडे वळूया की हा. मी असं बरेचदा तुमच्या तोंडून ऐकलंय की तुम्ही सांगताना स्वतःबद्दल असं सांगता की तुम्ही म्हणजे अवलिया किंवा अतरंग असं तुम्ही स्वतःचं डिस्क्रिप्शन देता बरेचदा. पण हं, म्हटलं तुम्ही सगळं केलेलं कार्य बघितलं तर तुमचा हं. अप्रोच फार प्रोफेशनल वाटतो. तर तर मग काय सांगाल म्हणजे विचारांनी अवलिया आणि कामात प्रोफेशनल असं असं आहात का तुम्ही? नाही, समोर मला एक विवेकानंदांचं लहानपणी वाचलेलं वाक्य नेहमी आठवतं, हम्म, की तुम्ही तुमच्या समोर एखादी गोष्ट हम्म, चालून आली, तर ती तुम्ही जीव तोडून केली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला बरोबर अपयश आलं, तर ते अपयश हम्म, केवळ आणि केवळ हे तुम्ही त्यासाठी जे प्रयत्न करता, त्यात हम्म, कुठेतरी कमी पडलेले असता म्हणूनच आलेलं असतं. आणि मी कधीच असा विचार केला नाही की या गोष्टीचं महत्व काय आहे किंवा या गोष्टीचा पुढे काय फायदा होणार आहे किंवा यातून मला किती पैसे मिळणार आहेत. आता इथे बर कदाचित थोडा अवलिया पण असेल. पण हा मी हा कधीही म्हणजे एकदा आपण एखादी गोष्ट करायचं ठरवलं की ती जीव हम्म. तोडून करायची. आणि प्रोफेशनलिझम म्हणण्यापेक्षा ती माझी सवय आहे, आदत से मजबूर. त्यामुळे त्याच पद्धतीने मी काम केलंय. कुठेही असा माझ्या डोक्यामध्ये विचार नसतो की हे मी आता करायला घेतलंय तर हम्म, हम्म. याच्यातून मला काय मिळणार आहे. बरं ते सर्वोत्तम करणं, आपल्या ज्या सर्व क्षमता आहेत त्याचा पुरेपूर वापर करत अत्युत्कृष्ट करायचा प्रयत्न करणं आणि त्या प्रोसेसमध्ये आपल्याला खूप शिकायला मिळतं. त्या प्रोसेसमध्ये आनंद असतो आणि जीवन तर सुरूच राहतं. बरोबर पैसे मिळणं हा भाग म्हणजे त्याच्या सोबत असतोच. पण केवळ तेच जर डोक्यात हो ठेवलं तर फार छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळणारे मोठे मोठे आनंदाला आपण मुकतो. आणि ते काम करत असताना आपण जो काळ घालवतो तो सगळ्यात म्हणजे माझं हम्म, हम्म. सावरकर स्मारकाचं म्युरल असो, दिल्लीचा फ्लोट असो. बरं म्हणजे आता दिल्लीचे फ्लोट करताना सुद्धा एकदा ऍक्सिडेंट झाला आणि आमचा बरं पुढचा तो पुतळाच तुटला. तर अरे बापरे त्यामुळे रडत बसणं, पोलीस स्टेशनला जाणं आणि त्या हा ड्रायव्हरची हा ज्यांनी तोडला त्याची कंप्लेंट करणं वगैरे हा या भानगडी न करता मी तो सुधारायचा कसा याच्या मागे लागलो. कारण मध्ये फक्त एक दिवस बरं होता. 24 तारखेच्या हम्म, हम्म. परेड नंतर म्हणजे ट्रायल नंतर रंगीत तालीम जी असते हा आरडे हो परेडची, तिथून परत येताना हा झालेला ऍक्सिडेंट होता आणि 26ला मला फ्लोट तिथे त्या मिरवणुकीमध्ये जाणं आवश्यक होतं. बरं तेव्हा त्यात वेळ घालवला नाही मी.
म्हणजे ती नुकसान भरपाई वसूल करणं, ती गाडी ज्याची होती त्याच्याकडनं वगैरे या भानगडीत हा, पडण्यापेक्षा त्यातून मार्ग काय काढायचा याचा त्या क्षणी निर्णय घ्यावा लागला. तर असे निर्णय वेळोवेळी घ्यायला लागतात. आणि आपण एखादा निर्णय घेतला की तो बरोबर. समजा चुकीचा असला तरी तो त्या क्षणी पूर्ण करावा लागतो. आणि सहसा तो चुकीचा असत नाही, कारण जेव्हा तुमचं अंतर्मन तुम्हाला काहीतरी सांगतं त्यावेळेला ते निश्चितच हम्म, हम्म. योग्य मार्गावरचं असतं. व्यावहारिक दृष्ट्या चुकीचं ओके. असेल, पण इन द लार्जर टर्म किंवा लार्जर सीन इट हॅज प्रूव्ड दॅट इट वॉज ऑलवेज राईट. राईट. ओके. आता आपण आपल्या पुढच्या राऊंड कडे वळूया. एका वाक्यात उत्तरं द्यायची आहेत. हो हो, एक 2-3 बरोबर. छोटे प्रश्न विचारणार आहे. हा. पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या आयुष्यातली किंवा तुमच्या जीवनातली एक सवय ज्याच्यामुळे तुम्ही जे काय अचीव्ह केलं ते करू शकले. एकदा गोष्ट स्वीकारली की त्याचा पाठपुरावा करणं, तिला हम्म. कितीही अडचणी आल्या तरी आधीमध्ये न सोडणं. कुठली खंत उरली आहे का की एखादं काम करता नाही आलं किंवा एखादं काम केलं ते करायला नको होतं? तशी तर काही नाहीये, पण करायला हवं अशा गोष्टी खूप आता दिसत आहेत. काय माहित नाही ते आता पूर्ण बरोबर. होतील की नाही. आणि अ, खऱ्या अर्थाने खंत जी आहे ती फिरायचं हम्म. राहिलंय. आणि आपल्या देशामध्ये इतकं खाण्याची वैविध्य आहे, बघण्यासाठी वैविध्य आहे, ते राहून गेलं ही खंत जरूर आहे. जे काय करता त्याच्यासाठी मोटिवेशन कुठून मिळतं? सोर्स ऑफ मोटिवेशन काय आहे? काय असं सांगणं कठीण आहे, कारण तेव्हा आतच असतं ना मोटिवेशन हे. आम्ही आतमध्ये असतंच ते. त्याच्यासाठी काही बरोबर. म्हणजे अगदी म्हणजे आता मला एक रजनीशांचं व्याख्यान आठवतं हा, हा. की अगदी साधा झाडू मारायचा झाला तरी सुद्धा तुम्ही त्यात आनंद घेऊ शकला पाहिजे. त्यामुळे बरोबर. मला सुद्धा माझे रंग साफ करणं, ब्रश साफ करणं, स्टुडिओ हम्म. आवरणं किंवा हा. समजा बॅग थोडी जड आहे तर हम्म. आपल्याला वर उचलून 2 मजले चढून जाता येईल का, असले प्रश्न पडत हा. नाहीत. मला ते बरोबर. आवडतं करायला. आणि ते अगदी खाण्याचे पदार्थ असले तरी देखील मला आवडतं. कारण त्यात बरोबर. मोटिवेशन पेक्षा सुद्धा महत्वाची गोष्ट ही आहे की ते करताना जर आपल्याला आनंद मिळत असेल हम्म. तर त्याची मजा वेगळी असते. बरोबर. एक पुस्तक ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य बदललं आणि तुम्ही बाकीच्यांना रेकमेंड कराल ते वाचायला? की हा. जीनियस इज 1% इन्स्पिरेशन, 99% पर्स्पिरेशन. बरोबर. हे वाक्य माझ्या आयुष्याला दिशा देणारं ठरलं. हा, आणि त्याचंच उदाहरण म्हणून हम्म. ज्ञानकोशकार केतकरांचं चरित्र हे अत्यंत निराशेच्या क्षणी मला आहे ना, हम्म. इतक्या अडचणींमधनं लोकांना जावं लागलंय आणि तरी देखील त्यांनी आपलं जे काम होतं ते पूर्ण केलंय किंवा त्या ओके. दृष्टीने अतोनात प्रयत्न केलेत. तर ज्ञानकोशकार हम्म. केतकरांचं चरित्र एक मला फार आवडतं. आणि अशी अनेकांची बर. चरित्र आहेत की ज्याच्यामध्ये प्रतिकूल परिस्थितीमधनं मार्ग शोधतच माणसाने यश मिळवलंय. सावरकरांचं बर. माझी जन्मठेपे, कार्व्हरचं हो. चरित्र आहे, मार्टिन ल्युथर किंगवरचा त्याचं डॉक्युमेंटरी आहे, अमेरिकेतलं मार्टिन ल्युथर हम्म. किंग त्याच्या जीवनावरची. बरोबर. तर हो. असे अनेक पुस्तकं आहेत किंवा अनेक चरित्र आहेत की ज्याच्यामधून हो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये निराश न होता मार्ग काढत राहणं हे हम्म. सगळ्यात महत्वाचं असतं. आणि दुसरी बरोबर. महत्वाची गोष्ट म्हणजे अ, अगदी तात्पुरत्या फायद्या तोट्याचा विचार न करता कुठल्याही कामातनं हम्म. आनंद घेणं याच्यासारखं दुसरं महत्वाचं काही नाही. एक शेवटचा एक हायपोथेटिकल प्रश्न आहे हा. की समजा दूरदर्शनवर संध्याकाळी 8 वाजता तुम्हाला बोलवलं हं, आणि भाइयो और बहनो आणि हं. त्याच्या पुढे 130 कोटी लोकांना एक काहीतरी पॉझिटिव्ह मेसेज तुम्हाला द्यायला सांगितला, तर हं. काय सांगाल? प्रश्नच कठीण आहे, कारण असं कोणी बोलवणार नाही. कारण चित्रकारांची दखल फारशी घेतली जात नाही. पण असं समजा बोलवलं तर आपण आपलं काम मन लावून करणं हीच हम्म. खऱ्या अर्थाने देशसेवा आहे.
आणि हीच खऱ्या अर्थाने ईशसेवा आहे. आणि त्याच्या पलीकडे दुसरं महत्वाचं काही असू शकत नाही, एवढंच सांगेन. थँक्यू सुहास काका, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि एवढ्या सगळ्या प्रश्नांची छान उत्तर दिली. याचा फायदा आम्हाला नक्कीच होईल. त्याच्याबद्दल धन्यवाद. तुमचेही आभार. बोलतं केलं आणि छान बोलतं केलं. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो, हा एपिसोड ऐकल्याबद्दल. मला खात्री आहे की श्री सुहास बहुळकर यांच्याकडनं आपल्याला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. तुम्हाला हा एपिसोड आवडला तर प्लीज नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या या पॉडकास्ट इन्स्पिरेशन कट्ट्याला. आणि प्लीज मला मेसेज करा फेसबुक, इंस्टाग्राम @inspiration कट्टा यावर. पुन्हा भेटूया पुढच्या वेळेस नवीन पाहुण्यांसह. तोपर्यंत बाय बाय.